ओजल म्हणाली माझे 10th चे पेपर झालेत आणि आता मला ब्लू आणि रेड हायलाइट्सच करायचे. आज ओजल साताऱ्यातून आली होती. तिचे व्हर्जिन हेअर होते, म्हणजे तिने आधी कधीही कलर केलेले नव्हते. खरं तर तिची आई आधीपासून आमच्याकडे स्पा सिरीज घेत आहे आणि आज त्यांचा 3रा सेशन होता. मॅमने आमचं काम आधी पाहिलं होतं, म्हणून त्या ओजलला खास हायलाइट्स करण्यासाठी घेऊन आले. ओजलला सुरुवातीला ब्लू आणि रेड हायलाइट्स करायचे होते, पण आम्ही लगेच कलर सुरू केला नाही. सर्वात आधी आम्ही तिचे प्रॉपर कन्सल्टेशन केलं, तिच्या स्किन टोन, हेअर टेक्स्चर आणि ओव्हरऑल लुक पाहिला, कारण प्रत्येक कलर प्रत्येकाला सूट होत नाही. शेवटी आम्ही तिला कॅरेमल ब्राऊन हायलाइट सजेस्ट केले आणि फायनल रिझल्ट तुम्ही पाहू शकता. तिच्या व्हर्जिन हेअरवर कॅरेमल ब्राऊन हायलाइट्स खूप नॅचरल आणि क्लासी दिसत होते. ओजल रिझल्ट पाहून खूपच खुश झाली. त्यानंतर वैष्णवी विकासनगर मधून आली. खरं तर तिच्या भावाने आमचं सलून तिला सजेस्ट केलं होतं. ती पुण्याला हेअरकट करायला जाणार होती, पण आधी कन्सल्टेशन घेण्यासाठी आमच्याकडे आली. तिचे केस खालून खूप डॅमेज झाले होते. मग आम्ही तिचा फेस शेप आणि हेअर कंडिशन पाहून तिला फेदर हेअरकट सजेस्ट केला. हा हेअरकट तिच्या फेस शेपवर परफेक्ट बसला आणि डॅमेज एंड्स पण रिमूव्ह झाले. फायनल लुक पाहून तिचे कन्फ्युजन पूर्ण क्लिअर झालं. आणि नंतर रेवती, जी पुसेगाव मधून आमची रील पाहून हेअरकट साठी आली होती. तिच्या केसांना खूप स्प्लिट एंड्स होते, केस थिन झाले होते आणि थोडे वीक देखील होते. मग आम्ही तिची प्रॉपर कन्सल्टेशन करून तिला स्ट्रेट हेअरकट आणि फ्रंटला सॉफ्ट लेअर्स दिला, ज्यामुळे तिचे केस हेल्दी आणि बॅलन्स दिसायला लागले. तुम्हालाही हायलाइट्स, हेअर कलर आणि हेअरकट करायचा असेल तर कन्सल्टेशन खूप इम्पॉर्टंट असतं. ब्लाइंडली ट्रेंड फॉलो करू नका. तुमच्या हेअर आणि फेस शेप नुसार काय सूट होतं ते समजून घेणं जास्त इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला ही प्रॉपर कन्सल्टेशन आणि प्रोफेशनल हेअर सर्व्हिस हवी असेल तर आमच्या सलूनला नक्की व्हिजिट करा किंवा आम्हाला DM करा.